ज्या गोष्टीला संपूर्ण देश आज एक संशोधन म्हणत आहे ते खरंच संशोधन आहे का अजून काही वेगळे? चला बघू. नुकतेच उत्तराखंडमधील एक तरुण रवी याने इलेक्ट्रिक फ्लाइंग व्हेकलचे यशस्वी उड्डाण परीक्षण केले आणि हे परीक्षण झाल्यानंतर संपूर्ण देश आज या तरुणाला एक संशोधक म्हणून डोक्यावर घेत आहे. सगळीकडे याच न्यूज चालू आहेत. या तरुणाबद्दल माझं मत अजिबात चुकीचे किंवा वाईट नाही, पण हे काय संशोधन आहे का? याला इन्व्हेन्शन म्हणायचं? जे शोध ऑलरेडी जगामध्ये लागले आहेत, आपण जर पुन्हा तेच बनवून स्वतःला संशोधक म्हणू तर आपल्याला आपल्या मेंदूवर एक झेंडूचं फूल ठेवून त्याला श्रद्धांजली व्हायला हरकत नाही. अहो, कॉपी आहे ती. ड्रोन टेक्नॉलॉजी वापरली आहे त्यात लागलेली प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारातून विकत आणून असेंबल करून एक जुगाड बनवला आहे तो. आणि जगाला आपण हे सांगू की हे आम्ही शोधलंय तर हसू होईल आपल्या जगात. जगातलं जाऊ द्या, आज आपल्या घरातल्या वस्तू गुगलवर टाका आणि बघा त्या वस्तूंचे शोध कोणी लावले आहेत. रिझल्ट बघून धक्का बसेल. मोबाईल आपण नाही बनवला, टीव्ही आपण नाही बनवला, ज्या घरात आपण राहतो त्या घरासाठी लागणाऱ्या सिमेंटचा शोध सुद्धा आपण लावलेला नाही. टूथपेस्ट, ब्रश, कागद, इलेक्ट्रिसिटी, बल्ब, इस्त्री, LPG गॅस, स्टोव्ह, फॅन, मोटरसायकल, कार, कशाचा शोध आपण लावलेला नाही. आणि हे का होत नाहीये माहिती का? जर आत्ता मी तुम्हाला विचारलं की आत्ता भारतात जिवंत असणाऱ्या प्रसिद्ध 3 शास्त्रज्ञांची नावं सांगा तर कुंथून एखादं नाव आठवेल. संपूर्ण देश गप्पा मारतोय काल्पनिक कथांवर आणि राजकारणावर. आणि या गोष्टींमुळे आपल्या इथे शास्त्रज्ञ नाही तर फक्त मानसिक गुलामच तयार होऊ शकतात. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आपल्यामध्ये टॅलेंट नाही. पण मग हे टॅलेंट नक्की जातंय कुठे माहितीये का? अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसारखे देश आपल्या देशातलं टॅलेंट आज हव्या ते किमतीला विकत घेत आहेत. ज्या देशांनी सायन्सला, टेक्नॉलॉजीला आणि इन्व्हेन्शनला प्राथमिकता दिली आहे तेच देश महासत्ता आहेत किंवा होतील. आणि खरी आणि दुःखद गोष्ट ही आहे की आपण महासत्ता बनण्याच्या रेसमध्ये सुद्धा अजून उभे नाही आहोत.